नमस्कार. आज कोणीतरी खास व्यक्ती आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, जे की माझ्या खूप जवळचे आहे. मला अजूनही आठवतं माझं नवीन लग्न झालं त्यावेळेस मला या व्यक्तीने खूप मदत केली, खूप सपोर्ट केला. थोडक्यात सांगायचं झालं तर ही व्यक्ती माझी फ्रेंड पण आहे, माझी बहीण पण आहे आणि अजून कोणीतरी आहे, ज्याची ओळख मी पुढे सांगतेच. तर त्याआधी इथे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. आज स्वयंपाकात मी भेंडीची भाजी बनवली होती. माझी भाजी बनवून तर होतच आलेली आहे. तर चला भेटूयात त्या व्यक्तीला. हाय. कसे आज व्हिडिओचं नवीन नवीन हीच आहे ती व्यक्ती, म्हणजे माझी नणंदबाई. त्या आजच पुण्यावरून आलेल्या आहेत. मगाशी म्हणाल्याप्रमाणे आमच्या दोघींचं खूप खास बॉन्डिंग आहे. तर इकडे आज बाहेर पाऊस पडत होता, तर मिस्टरांची फरमाईश होती की काहीतरी वेगळं खायला बनव. आता सकाळी तर भेंडीच बनवली होती, मग आता काय करायचं, भेंडी तर शिल्लक होती कोवळी कोवळी. म्हटलं चला आज काहीतरी नवीन रेसिपी करूयात. मग आज मी इथे कुरकुरीत भेंडी बनवायला घेतली होती. भेंडीला अगोदर पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं. मग त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल मिर्च पावडर, थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर आणि नॉर्मल बेसन पीठ टाकून मिक्स करायचं. त्यानंतर थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं. लिंबू पिळून मिक्स केल्यानंतर कडकडीत तेलामध्ये हे असे सोडायचे आणि एकदम कडक क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घ्यायचे. अशा प्रकारे तयार आहे आपली कुरकुरीत भेंडी. अशा छोट्या छोट्या क्रेविंगसाठी छान रेसिपी आहे. आई टेस्ट करा. गरम आहे. आईंची रिॲक्शन बघितली, आता अहोंची रिॲक्शन बघूया. चला, आपली कुरकुरी भेंडी तर सर्वांनाच आवडली. तर हे होतं दुपारच्या जेवणामध्ये. आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी स्वीटमध्ये इथे आम्ही कस्टर्ड बनवलं होतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत चलो बाय.